हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझा फ्रायडेचा ट्रेड आणि आपण सोमवारी काय ट्रेड करू शकतो. मी सोमवारी काय ट्रेड घेणार आहे आणि मार्केट कुठे जाऊ शकते आणि ॲनालिसिसचे कंप्लीट डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा. शुक्रवार मी जसं तुम्हाला सांगितलेलं, अगर ह्या लेवलचे इथे मार्केट आलं तर आपण एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे मी 2 एंट्री घेतली. मी जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहाल 22,000चा जो कॉल आहे बरोबर, तो कॉल मी सेल केलेला. पहिली माझी एंट्री होती ती इकडे मी एंट्री घेतलेली. ओके, अगर तुम्ही 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जाल ना तर तुम्हाला क्लिअर कळेल. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जाल तर तुम्हाला क्लिअर कळेल की मी माझी पहिली एंट्री ह्या रेड कॅन्डलची इथेच घेतली. ठीक आहे, आणि जसं तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगितलेलं की मार्केट एक वॉलेटाईल झाल्यानंतर 12:30च्या आसपास अगर ह्या लेवलला परत आलं तर आपण अजून एक एंट्री घेऊ शकतो. इकडे माझी एंट्री घेतली. मार्केटने इथे टच केल्यावरती एक बऱ्यापैकी वरती गेला आणि इथे आल्यावरती मी माझा जो लॉट होता, मी एकच लॉट सेल केलेला, तो लॉट एक्झिट केला आणि इथे मला फक्त 250 रुपयाचा लॉस झाला. आणि मी 2 लॉटमध्ये का नाही केलेलं हे तुम्हाला आदल्या ॲनालिसिसच्या व्हिडिओ सांगितलं. कारण एवढी मोठी बऱ्यापैकी रॅली मिळाल्यानंतर नेक्स्ट डेला मार्केट हे साईडवेज होतं बरोबर. त्यामुळे आपल्याला कुठे किती क्वांटिटी घ्यायचं नाही हे कळायला पाहिजे. इथे मी 2 क्वांटिटी सेल केलेलं, त्यामुळे मी माझी इथे एकच क्वांटिटी सेल केली. ठीक आहे, ह्याच रिझनमुळे एक क्वांटिटी सेल केली आणि माझा लॉस मी ठेवलेला 1000 रुपीजच्या आसपास ठेवून 2 एंट्री केल्या. पण मला तेवढा पण नाही गेला. अगर तुम्ही राईट साईडला बघाल तर मला 682 रुपयाचा लॉस झाला. तुम्ही बघाल मी माझा लॉस पूर्ण त्याला दिलाच नाही मार्केटला. म्हणजे जो 20 पॉईंटचा माझा एस एल होता तो मी मार्केटला दिला ना. इथे एंट्री झाला, ती एवढी मोठी कॅन्डल झाली ना, मी माझा एस एल तिकडेच काढून टाकला. ठीक आहे, मी 3rd एंट्री पण घेतली असते का, माझा अजून एक एस एल बाकी होता. अगर अजून एकदा टच झाला असतं ना या लेवलला तर मी अजून एकदा एंट्री घेतली असती. ओके, आता आपण सोमवारी मी काय ट्रेड करू शकतो ते आपण एकदा पाहूया. आणि मी आयरन फ्लाय तर पहिले टाकणार आहे बेरिशमध्ये. अगर माझ्या साईडने ओपन झालं मार्केट तर मी बेरिश आयरन फ्लाय टाकणार. ती कोणती टाकणार ती पण तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम अगर 15 मिनटाच्या कॅन्डलवरती गेलो ना, निफ्टी अगर परवाचा हा वाला लो ब्रेक केला ना, मी जसं तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जसं हा लो ब्रेक केला ना मार्केट परत एकदा खाली जाऊ शकतं. पण त्याविषयी त्याने लो ब्रेक केलाच नाही. ठीक आहे, तर आता सोमवारी मी तुम्हाला सांगतो, अगर फ्लॅट ओपन होऊन अगर हा वाला लेवल ब्रेक करतो आहे ना तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. तेव्हा मॅक्झिमम आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, समजा इथे एकदा आपलं लेवलला टच झालं, इथून एस एलमध्ये आपला गेला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत एकदा ह्या लेवलला येतं ना तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, स्ट्रिक्ट एस एल लावू शकतो आणि 1:4 1:5च्या आसपास आपण टार्गेट घेऊ शकतो डाऊन साईडला. आणि अप साईडला मार्केटला जाण्यासाठी खूप मेहनत करायला लागणार आहे. कारण एवढ्या मोठ्या रॅलीनंतर डायरेक्ट व्ही शेपमध्ये मार्केट रिकवर नाही होऊ शकत. आता तुम्ही पाहाल एवढी मोठे मार्केट गेलं तर वरती याचं ते स्लो अँड स्टडी जाणार. ठीक आहे, ते डायरेक्ट नाही जाऊ शकत. त्यामुळे अगर मोठी मुवमेंट हवी असेल तर फ्लॅट ओपन होऊन अगर परवाचा लो ब्रेक केला तर खालच्या साईडला मुवमेंट मिळू शकते. ओके, आणि त्याचप्रमाणे अगर समजा मोठा गॅपडाऊन झाला, ठीक आहे, अगर समजा ह्या लेवलच्या आसपास गॅपडाऊन झाला तरीसुद्धा मी डाऊन साईडलाच ट्रेड बघणार. कारण मोठ्या रॅलीनंतर मग ही हॉल्ट कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर मग मोठी रॅली खालच्या साईडला होण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे, खालच्या साईडला गेला तर डाऊन साईडला जाणार. अगर मार्केटला वरती जायचं असेल ना एकदम, तर एक लेवल सांगतो, ह्या लेवलच्या वरती गेलं तरच मी बुलिश आहे. तोपर्यंत मी मार्केट हे माझं साईडवेज ते वॉलेटाईल झोनमध्येच असणार आहे. ठीक आहे, हा लेवल का मी सांगतो, कारण इथून बघा, इथून त्याने सपोर्ट घेतला, परत वरच्या साईडला सपोर्ट घेतला, खाली आला आहे, त्याच्यानंतर त्याला इथे रेजिस्टन्स फेस करावं लागलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्केट गेलं आहे बरोबर. त्याच्यामुळे माझ्यासाठी सध्या तरी हा वाला एक बऱ्यापैकी रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, अगर मार्केटला वरती जायचं असेल तर हा वाला लेवल ब्रेक करायला पाहिजे 22,591चा. ठीक आहे, अगर हा वाला लेवल ब्रेक करतो तर मार्केट वरच्या साईडला जाणार. पण डायरेक्ट एवढ्यावरती ओपन होणं थोडे चान्सेस कमी आहे, 400 पॉईंट. त्यामुळे नेक्स्ट वीकपर्यंत आपण हा वरच्या साईडचं बघायचं असेल ना तर ह्या वीकमध्ये बघणं पॉसिबलच नाही. ते जास्तीत आपण नेक्स्ट वीकपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अगर मोठा गॅपअप झाला तर हे मार्केट हे वॉलेटाईल झोनमध्ये जाणार. मग ते आपण इंट्राडेच्या हिशोबाने आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ते स्कॅल्पिंग टाईपच कसं लगेच निघाला 1:2 1:3 घेतला की मार्केटमध्ये निघून जायचं. मोठ्या ट्रेंडसाठी त्याला हा वाला लेवल ब्रेक करायला लागेल. हा वाला लेवल ब्रेक केला तर एक मोठ्यापैकी रॅली मिळू शकते. ठीक आहे, त्याचप्रमाणे मी माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, मी स्ट्रॅटेजी कोणती डिप्लॉय करणार आहे. अगर तुम्ही स्टॉक मार्केटवरती याल ना, समजा कुठेही ओपन होते, म्हणजे समजा गॅपडाऊन ओपन झाला ना तर फक्त मी ऑप्शन्सच्या ह्याने सांगते, एक 200 ते 250च्या आसपास एक कॉल सेल करणार, एक्झॅक्ट त्याच्यासमोरचा अजून एक पी सेल करणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अगर तुम्ही राईट साईडला बघाल ह्याचा 22,250 तर 22,250चा
एक कॉल बाय करणार वरच्या साईडला, म्हणजे माझा वरचा लॉस फिक्स झाला. ठीक आहे, 1400 रुपये वरचा लॉस फिक्स झाला. आणि इकडे आल्यावरती 21,700. ठीक आहे, तर 21,700चा मी एक कॉल बाय करणार, म्हणजे आणि मॅक्झिमम 2 लॉट मारणार याच्यामध्ये. वरच्या साईडला मॅक्झिमम लॉस असेल 4,700 आणि डाऊन साईडला असेल 2200 रुपये. त्याचप्रमाणे मी ही कशी झिरो स्ट्रॅटेजी करतो ते तुम्हाला माहितीच आहे. मी प्रत्येक स्ट्रॅटेजी झिरो स्ट्रॅटेजी करतो. आणि त्याचप्रमाणे मी इथे शांत नाही बसणार झिरो स्ट्रॅटेजी करून. मी इंट्राडेला मोमेंटम वाईज ट्रेड पण घेतो. हे अगर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी स्ट्रॅटेजी टाकून पण ती हळू झिरो करतो. त्याचप्रमाणे मी माझे इंट्राडेच्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन ती पोझिशनलसुद्धा घेऊन जातो. त्यामुळे माझं जे मॅक्झिमम प्रॉफिट आहे हे बऱ्यापैकी असतं. ठीक आहे, तुम्ही आता बघाल मी तुम्हाला लॉस का दाखवला, कारण माझा लॉस केवढा लहान असतं ते तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि माझा प्रॉफिट किती घेतो हे तुम्हाला माहितीच आहे. अगर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओ माझे जाऊन बघू शकता. ठीक आहे, ही सध्या माझी स्ट्रॅटेजी असेल आणि त्याच्यामुळे चेंजेस पण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला अपडेट मिळत राहतील. बँक निफ्टीला सुद्धा अगर खाली जायचं असेल ना तर फ्लॅट ओपन होऊन कालचा लो अगर त्याने ब्रेक केला ना तर खाली बऱ्यापैकी जाऊ शकतं. तेव्हा आपण मॅक्झिमम इथे 2 एंट्री घेऊ शकतो. प्रत्येक एंट्रीचा एस एल लावायचा. ठीक आहे, 40 ते 50 पॉईंट तुम्हाला एस एल लावत लागेल अगर तुम्ही इन द मनीमध्ये बाईंग किंवा सेलिंग करत आहे. आणि बाईंग करत असाल तर ॲट द मनी किंवा इन द मनीमध्येच बाईंग करा. आउट ऑफ द मनीमध्ये बाईंग केला की प्रॉफिटचे चान्सेस थोडे कमी होतात. ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं, मार्केट खाली गेलं तर आपण पहिल्या एंट्री घ्यायचं. पहिल्या एंट्रीमध्ये अगर एस एल हिट झाला आणि परत त्याच लेवलला आलं मार्केट तर आपण एकदा परत त्या एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, आणि जसं 1:2 अगर टार्गेट कंप्लीट होतं ना तर आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, सेम बँक निफ्टीबद्दल पण आहे. जसं 1:2 टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करायचा. त्याचप्रमाणे समजा मोठा गॅप डाऊन झाला ना तरीसुद्धा आपण मॅक्झिमम 2दा ट्राय करू शकतो. अगर गॅप डाऊन झाला ना हे कंटिन्यू रॅली व्हायचे चान्सेस आहेत, कारण मार्केट खाली आल्यानंतर ही एक हॉल्ट कॅन्डल बनवल्यावर त्याच्यानंतर अगर त्या लेवलच्या खाली ओपन होतं ना तर ते मार्केट बऱ्यापैकी डाऊन साईडला जाऊ शकतं. ओके, त्यामुळे फंडा क्लिअर आहे बँक निफ्टी आणि निफ्टीचं. अगर फ्लॅट ओपन होऊन कालचा लेवल ब्रेक करतं तर मार्केट डाऊन साईडला जाईल. फ्लॅट ओपन होऊन अगर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवत असेल आणि त्याचा लो ब्रेक केला तर मार्केट हे खालच्या साईडला जाणार आहे. ठीक आहे, आणि वरती जाण्यासाठी मार्केटला सध्या तरी खूप मेहनत करायला लागणार, कारण मार्केट एवढ्या मोठ्या रॅलीनंतर डायरेक्ट अप ट्रेंडला जाणं हे कधीच पॉसिबल नसतं. हे बघा मी तुम्हाला सांगतो, मार्केटला अगर वरती जायचं असेल ना तर ह्या डाऊन ट्रेंडनंतर डायरेक्ट असं जाऊच शकत नाही. त्याला खाली आल्यानंतर त्याला 1 आठवडा साईडवेज जावं लागेल. अगर त्याला वरती जायचं असेल ना तर त्याला काय करावं लागणार मी तुम्हाला सांगतो. एक वीकची कॅन्डल आहे ना ती एक इनसाईड कॅन्डल बनवायला लागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याचा हाय ब्रेक केला ना तरच वरती जाऊ शकतं. आता ही रेड कॅन्डल आहे आताची ह्या वीकची. ठीक आहे, अगर त्याला वरती यायचं असेल इकडे ग्रीन कॅन्डल बनवणार अशी, आणि त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक केला तर ती वरती जाणार. ठीक आहे, हे एकदम क्लिअर आहे. आणि वरती आता जायचं असेल ना तर तुम्हाला सांगतो एकदम मोठा गॅपअप झाला ना, इथे मोठा गॅपअप झाला ना तर आपण इथे एंट्री घेऊ शकतो, तरच एंट्री घेऊ शकतो. पण 47,400 पासून 48,400 एवढा मोठा गॅप अप होणं थोडं चान्सेस कमी आहेत त्याच्यामुळे. आणि इथे फ्लॅट ओपन होणं अगर वरती येतं ना तोपर्यंत मार्केट थकून जाणार, त्याला मोठी रॅली मिळणं चान्सेस नाही. त्यामुळे तो आठवड्यामध्ये हे साईडवेज होऊन जाईल वरच्या साईडला, पण खालच्या साईडला बऱ्यापैकी मोठी रॅली मिळू शकते. ठीक आहे, आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि माझ्या बेरिश आर एम बद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद.